कठीण काळात सुद्धा ज्या सर्वसामान्य मनसरकरांनी साथ दिली त्या मनसरकरांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही। या कठीण काळात जे जे मागे उभे होते त्यांच्याबरोबर कायम आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्यासाठी उभा राहील। या विजयाचं श्रेय नामदार एकनाथभाई शिंदे साहेबांना आहे, कारण शिंदे साहेब सांगून गेले होते विरोधक होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल मंचर। त्यांचा शब्द सर्व शिवसैनिकांनी तालुक्यातल्या खरा करून दाखवलेला आहे। त्याबद्दल या यशाचं श्रेय माननीय नामदार एकनाथभाई शिंदे साहेब, आमदार शरददादा सोनवणे असतील, शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे असतील, त्याचप्रमाणे विकासभाऊ रेपाळे असतील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं मनसरकरांचं खरंच मनापासून आभार। आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत तुमची कशी रणनीती असणार आहे? नाही हे बघा, हा निर्णय सर्वस्वी पक्षाच्या सर्व श्रेष्ठी घेतील, पण शिवसेनेची सुरुवात जी काय झाली होती ती मनसरमधून झाली होती आणि आज मनसरमध्ये धनुष्यबाण काही लोकांनी थोडी दुसरीकडे गहाण ठेवला होता, पण तो आज पुन्हा जिवंत झालाय, याचा खरंच मनापासून अभिनंदन। एकंदर जे पॅनल समजा काही प्रमाणात धक्के बसले तुमच्या पॅनलला, त्याबाबत काय मत आहे, कसं वाटतं? थोड्या फरकावून काही सीटं गेलेली आहेत। नक्कीच याचा आम्ही परत विचार करू, पुढच्या वेळेस येताना अजून ताकदीने लढू आणि शिवसेनेचं संपूर्ण मनसर कसं होईल याच्यावर सगळ्यात जास्त भर देऊ।